आता पुढच्या बातमीकडे बोलूयात। बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणातला आरोपी शुभम खैरनार याला न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे। 6 तारखेपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। आरोपी शुभम खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। ज्योत्स्ना, रिद्धी अगदी बरोबर आहे। आपण बघतो की नीट पेपर फुटी प्रकरणामधून जे आहे ते महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत हे दागेदोरे जे आहेत ते पाहायला मिळाले। इतकंच नव्हे तर लातूर मधून पण काही जणांना अरेस्ट केलेली आहे। याच्यामध्ये सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आरोपी जो पकडला गेला, महत्त्वाच्या आरोपींपैकी जो पहिला पकडला गेला होता तो शुभम खैरनार होता, ज्याची चौकशी करताना सीबीआयला अनेक जे आहेत ते पुरावे सापडलेले आहेत। मात्र आज दिल्लीच्या विशेष न्यायालयामध्ये शुभम खैरनारची नीट पेपर फुटी प्रकरणात जी आहे ती सुनावणी झाली। याच्यामध्ये 6 जून पर्यंत आता शुभम खैरनार याला न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली होती। न्यायालयीन कोठडीची मागणी जी आहे ती स्वतः सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जी आहे ती दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाकडे केली होती। कारण आता शुभम खैरनार हा जो काही माहिती देईल त्या अनुषंगाने जे आहे ते सीबीआय संपूर्ण देशभरामध्ये जे आहे ते चौकशी करेल। ही केस जी आहे ती संपूर्ण देशव्यापी केस असल्यामुळे जे आहे या प्रकरणाला सीबीआय कडे सुपूर्द करण्यात आलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये शुभम खैरनार याने आतापर्यंत जी माहिती चौकशीमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांना दिलेली आहे त्यानुसार अनेक मोठे दिग्गज नावं जी आहेत ती या नीट पेपर फुटी प्रकरणात जोडलेली आपल्याला पाहायला मिळाली। इतकंच नव्हे तर शुभम खैरनार याच्याकडे असलेले सगळे लॅपटॉप आणि मोबाईल जे आहेत ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। शुभम खैरनार याचे फेक सोशल मीडिया अकाउंट असल्याचं सुद्धा जे आहे ते सीबीआय चौकशीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे आणि त्यामुळे जी आहे ती न्यायालयीन कोठडीची मागणी सीबीआय कडनं करण्यात आलेली होती। त्यानुसार आता 6 जून पर्यंत शुभम खैरनार जो आहे तो न्यायालयीन कोठडीत असेल। एक सुरक्षेचं कारण पण होतं त्याला न्यायालयीन कोठडी मागण्यासाठी। याकरता सीबीआयने जे आहे त्याच्या सुनावणीमध्ये त्याला न्यायालयीन कोठडी मागितली होती आणि या संदर्भात आणखीन जे काही तपासामध्ये उघड झालेले आहेत त्यांची सुद्धा आता लवकरच सुनावणी होईल आणि या पार्श्वभूमीवरती पुण्यातलेच नव्हे तर लातूर आणि नाशिक याच्यामधले सुद्धा जे कॉलेजेस आहेत त्यांचं सुद्धा या पेपर फुटी प्रकरणामध्ये जे आहे ते कनेक्शन असल्याचं सीबीआयच्या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। जी ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।